तर नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. आज आमच्याकडे गौरी येणार आहेत आणि गौरीच्या दिवशी काय काय होतं ते तुम्हाला सर्वांना दाखवतो. आज तिरड्याचं फूल काय असतं आणि गौरीचं नैवेद्य काय असतं, कसं बनतं, गौरी कशा सजवल्या जातात, त्या सर्व खूप एक्साइटिंग असतं. म्हणजे असं तर आहे की ते लेडीज करतात, पण बघायला आपल्याला पण मजा येते, कारण की आपण सारखं सारखं नेहमी बघत नाही ते, तरी पण एक बघण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही आता सध्या जातोय कोलाडला, गौरीचं काही सामान आणायचं आहे, तर त्यासाठी आम्ही कोलाडला जातोय. तर आमच्या भावाने आम्हाला कोलाड बोलून रोहाला आणलंय. किती किलोमीटर आहे आपल्या इथून? कमीत कमी 10 किलोमीटर 10 किलोमीटर आहे. 10-15 किलोमीटर असते. आणि काय करायला आणलंय तर एक हॉलिजन त्याचा खराब झालाय, ते घेऊन पण त्यांनीच केलं. हा, खराब पण त्यानेच केला नाही, तो घेऊन जायला आलोय आम्ही इथे. आणि गणपती ऑलमोस्ट संपलेले आहेत. आता भाऊ काय करणार आहे हॉलिजन घेऊन मला सांगा. का बोलणार आता त्याला? पण तो आलाय. आलाय. पण ह्या भावाला काय गरज होती? विचार भावा, काय गरज होती तुला हॉलिजनची? हॉलिजन भाव मला पाहिजे, कारण की गणपतीच्या चेहऱ्यावर आहे ना अंधारा येतो चेहऱ्यावर गणपतीच्या, तो मला आवडत नाही. तर भावाचा झालाय प्लॅन फेल, कारण की त्याचा जो इलेक्ट्रिशियन होता त्याने काय बनवून दिलाय नाही त्याला. तर आता भाव चाललाय नवीन लाईट घ्यायला. गणपती तो बोलला की संपल्यानंतर उद्या दिली, बोला उद्या काय आजच पाहिजे मला, तर आज आम्ही नवीन जाऊन घेतोय. काल एक किस्सा झालेला आहे, तुम्ही भास्करला लास्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल. भास्करची पूर्ण केस होती आणि भास्करनी काल एक कांड केलाय, तर तो तुम्हाला दाखवतो. कांड हे बघा. कांड हे आहे, यात काय मोठी गोष्ट नाही, केस काढलेत त्यांनी, ठीक आहे. बट मेन कांड भास्करनी इथे केलं. इथे हे आयब्रोवरती त्यांनी 0 मशीन मारलेली आणि थोडक्यात वाचलाय तो. कांच्या बनता बनता वाचलाय बाई. एक दुकान शोधलंय भावाला, आवडीची लाईट भेटले नाही, तर आम्ही चाललोय दुसऱ्या दुकानात लाईट शोधायला, कारण आमच्या गौरी येत आहेत आज, तर तिकडे अंधार नको आहे आम्हाला, म्हणून आम्ही दुसऱ्या दुकानात चाललोय. तुम्हाला दाखवतो दुसरा दुकान. ह्याच्या केसांवरती थोडा हात फिरव दे, केस विस्कळले त्याची. आणि आलोय आम्ही दुसऱ्या दुकानात आता. हा, दुसऱ्या दुकानात जातच होतो आम्ही, पण पाऊस आला, तर आता आम्ही बसलोय रिक्षामध्ये. पाऊस कमी होण्याची वाट बघतोय, पण आम्हाला भूक लागली तोपर्यंत, आणि आम्हाला बाहेर पण जातो. वडापावचा असा सुगंध रावत नाही, वडापाव थोडा कशा क्रेविंग्स येतात ना वडापावचे. कडक. आता जाऊन खाणार आम्ही, तुम्हाला दाखवतो. आमचा जो लाईटचा काम जो होता तो तर झाला नाही, पण आम्हाला लागली आहे खूप भूक, कारण की आम्ही सकाळी काहीच खाऊन निघालो नाही, असेच निघालो आम्ही. तर आता आम्ही थांबलोय वडापाव खायला. आम्ही इथे वडापाव खायला थांबलो होतो, त्यांच्याकडे वडापाव संपलेले आहेत. आणि आवाज तुम्हाला दिसत असेल माझा थोडा बसला आहे, कारण की रात्री आम्ही भजन करत होतो. तुम्हाला छोटीशी क्लिप इथे ॲड करतो मी, तुम्ही बघा. आम्ही रात्री भजन करत होतो, खूप मजा आली, खूप मजा आली. इथे आलो आम्ही आता वडापाव खायला. मामा मस्त गरम गरम वडापाव काढतायत. उद्या आम्ही जाणार आहोत धबधब्यावरती, बिर्याणी बनवणार आहोत. आणि बिर्याणी कुठे बनवायची आहे, धबधब्यावरती बनवायची आहे की घरी बनवून न्यायची आहे, त्याचं आमचं डिस्कशन चालू आहे. सामान तर आम्ही आधीच नेणार आहोत, जसं तुम्हाला सांगितलेलं. तर चैतूची मम्मी आले की आम्हाला बिर्याणी बनवून देईल आणि आम्ही माहिती धबधब्यावरती जाऊन बिर्याणी खाऊ. तर उद्याचा पण ब्लॉग तुम्ही बघा. कधी एक्सपिरियन्स केला आहे का सांगा मला धबधब्यावरती बिर्याणी खाण्याचा. वडापाव, मिरची, एक एक बोलून 3-3 वडापाव खाल्लेले आहेत त्या सर्वांनी. आणि आता घरी जाऊन काय माहिती काय जेवणार आहेत. आम्ही कोलाडवरून रोहावरून आलेलो आहे. लाईट तर घेतली नाही आम्ही, पण वडापाव खाऊन आणि सामान जे घ्यायचं होतं देवीसाठी ते घेऊन आलेलो आहे. आता घरी जाऊन बघूया, तयारी चालू असेल देवीची, तर ती तुम्हाला दाखवतो.
लास्ट शॉट जो तुम्ही पाहिलात तो 4 वाजताचा होता आणि आता वाजले 7:30. तर मी घरी आलो, जेवलो. जसं तुम्ही पाहिलं तिथे आम्ही फक्त वडापाव खाल्ले होते, दिवसभरात काय नव्हतं खाल्लं. तर घरी आलो आणि जेवलो आणि बसल्या बसल्या मला झोप लागली लगेच. आणि आपल्याला जायचं होतं जे गौरी आणायला ते मिस झालं माझ्याकडून, टोटली पूर्ण मिस झाले. आणि ऑलमोस्ट आता सर्वांच्या घरी गौरी जे सजवतात ते पण ऑलमोस्ट झालं असेल. ही गौरीची प्रसाद असते, यात भाकरी असते मठाची भाजी, दही, भाकरी. आणि मिरची पण. भाजी प्रॉपर बनवलेली भाजी असते का ती, शिजवलेली? शिजवलेली असते सगळे ना. मठाची भाजीला फोडणी नाही दिलेली, असंच चिरून एक नंबर. आता मी हेच खाऊन पोट बनवणार. आता आमच्या गौरीच्या इथे सर्व लेडीज जमल्यात आणि त्या काय करतात, त्या कोणता डान्स बोलतात, अरे रील्स तर बनवताच आणि आज जागरण करतात गौरीसाठी. हे बघा, आज सर्व जागरण होणार आहे ते आणि त्यांना रील्स बनवायचे आहेत. तर दाखवतो तुम्हाला कोणती रील आहे, कोणती रील करणार आहे. चिक्क मोत्याची झालेलं आहे आमचं रील वगैरे बनवून झालेलं आहे त्यांचं. आता आमची मंडळीचा टाइम चालू झालाय. पत्ता मंडळी आज आम्ही खेळणार आहोत. आणि हे भावानी त्या दिवशी आणलेलं तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये जे दाखवलेलं बिस्किट, चीज बिस्किट, ते आज आम्ही खाणार आहोत. तर सकाळचे वाजलेत 3:45 आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत. बिकॉज सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, धबधब्यावरती जायचं आहे आणि बिर्याणी पण बनवायची आहे. तर ते तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये पाहायला मिळेल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.